काव्ययोग काव्यसंस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्ययोग काव्य करंडक स्पर्धा 2025 स्पर्धा क्रमांक 8साठी मी माझी कविता पाठवत आहे. माझे नाव संगीता भागुराव नरवाडे, राहणार हिंगोली. कवितेचे नाव आहे माय माय असते. लावतात सगळे जीव, लावतात सगळे जीव, पण माय माय असते. लावतात सगळे जीव, पण माय माय असते. सगळ्यांच्या मायेची ऊब तिच्या एका पदराच्या सावलीत असते. सगळ्यांच्या मायेची ऊब तिच्या एका पदराच्या सावलीत असते. रागावलो जरी तिच्यावर, रागावलो जरी तिच्यावर, तरी माय माझ्यावर रुसत नाही. रागावलो जरी तिच्यावर, तरी माय माझ्यावर रुसत नाही. जवळ तिच्या बसलो की अबोला सोसवत नाही. जवळ तिच्या बसलो की अबोला सोसवत नाही. पाठीवरून हात फिरवून, पाठीवरून हात फिरवून माय जेव्हा बोलते, पाठीवरून हात फिरवून माय जेव्हा बोलते, लावतात सगळे जीव, पण माय माय असते. गुरुजी देतात संस्कार, गुरुजी देतात संस्कार, पण माय माया करायला शिकवते. गुरुजी देतात संस्कार, पण माय माया करायला शिकवते. गुरुजी देतात जगण्याचं साधन, पण माय जगायला शिकवते. जीवनातला पहिला गुरु, जीवनातला पहिला गुरु ही मायच असते. जीवनातला पहिला गुरु ही मायच असते. लावतात सगळे जीव, पण माय माय असते. सगळ्यांच्या मायेची ऊब तिच्या एका पदराच्या सावलीत असते. एवढूसा तो पदर, एवढूसा तो पदर, त्यात आभाळा एवढी माया. एवढूसा तो पदर, त्यात आभाळा एवढी माया. सगळ्यांचे सुखदुःख तू एकटी पेलाया. सगळ्यांचे सुखदुःख तू एकटी पेलाया. थकली असली तरी, थकली असली तरी नेहमी हसत राहते. थकली असली तरी नेहमी हसत राहते. लावतात सगळे जीव, पण माय माय असते. सगळ्यांच्या मायेची ऊब तिच्या एका पदराच्या सावलीत असते. तिच्या एका पदराच्या सावलीत असते. धन्यवाद.